मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग भरती 2025 याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे, पेमेंट काय असणार आहे आणि तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, भरती परमनंट आहे का कंत्राटी, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू। तर चला तर मग सुरू करूया। जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग भरती 2025 आरोग्य विभागामध्ये ही भरती आहे। 15 वित्त आयोग अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे। तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहे। बघा, 15 वित्तीय आयोग यांच्या अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी यांनी याच्या माध्यमातून ही भरती सुरू केलेली आहे। त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे। तरी सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे पात्रताधारक उमेदवार आहे त्यांनी ही संधी सोडायला नको। येथे नक्कीच सर्वांनी अर्ज करावे असं माझं मत आहे। आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे, कारण जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषदद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। तर ही महत्त्वाची माहिती आहे की इथे पदाचे नाव आहे MPW पुरुष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि स्टाफ नर्स आणि इतर पदे पण देखील इथे भरली जाणार आहे। त्यासाठी शैक्षणिक पात्रता पदा अकॉर्डिंग टू जे तुमचे क्वालिफिकेशननुसार इथे पदे भरली जाणार आहे। आणि मासिक वेतन तुम्हाला 20,000 ते 40,000 रुपये एवढे असणार आहे। इथे अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, तर तुम्हाला इथे अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। आणि पदाचे नाव, आवश्यक पात्रता ती आपण आता जाणून घेऊया। स्टाफ नर्ससाठी तुमचं GNM BSc नर्सिंग झालेलं पाहिजे। तसेच MPW पुरुष या पदाकरिता विज्ञान पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्समध्ये 12वी उत्तीर्ण किंवा स्वच्छता निरीक्षक कोर्स झालेला असेल तरीसुद्धा तुम्ही MPW पुरुष या पदाकरिता अर्ज करू शकतात। तसेच कीटकशास्त्रज्ञ यासाठी तुम्हाला बघा, शास्त्रज्ञाची पोस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला PG लेवलचं शिक्षण झालेलं पाहिजे, म्हणजे MSc प्राणीशास्त्र, MSc प्राणीशास्त्र आणि एकूण 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल। तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक हे सुद्धा एक पद आहे। यासाठी तुम्हाला आरोग्यात MPH MHA MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर इथे या पदाकरिता अर्ज करू शकतात। तसेच लॅब टेक्निशियन हे सुद्धा एक पद भरण्यात येणार आहे। त्यासाठी तुमचं DMLT झालेलं असेल तरी आणि 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य असणार आहे। असे हे लॅब टेक्निशियनचं क्वालिफिकेशन आहे। त्याचबरोबर इथे एकूण पदे 56 पदे भरली जाणार आहे। बघा, 56 पदे भरली जाणार आहे। आणि जॉब लोकेशन, नोकरीचं ठिकाण असणार आहे अकोल्याला ह्या सर्व जागा भरण्यात येणार आहे। ही सर्व जाहिरात स्टाफ नर्स फिमेल उमेदवारांनी अर्ज करताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना HBT किंवा 2 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र UHWC या 2 पैकी कोणत्या कार्यक्रमांतर्गत व कोणत्या प्रवर्गामध्ये अर्ज सादर करायचा आहे असे फॉर्मवर उमेदवारांनी स्पष्टपणे नमूद करण्यात यावे। म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्या प्रवर्गासातून आणि कुठल्या याच्या डिव्हिजनसाठी अर्ज भरायचे ते सर्व व्यवस्थित इथे नमूद करावे। पदभरती जाहिरात आणि अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर www.akolazp.gov.in ही वेबसाईट आहे, यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे।
तसेच पदभरतीविषयक पुढील सूचनाही याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील। याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही। त्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावरच व्हिजिट द्यावं लागेल रोजच्या रोज। तेव्हा तुम्हाला नवीन काय आहे, यानंतर अर्ज भरल्यानंतर लिस्ट कधी लागेल, काय लागेल, याची सर्व माहिती त्या संकेतस्थळावरच भेटेल। सदर पद राज्य शासनाची पद नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपात पदे आहे, म्हणजे ही काही परमनंट भरती नाही, कंत्राटी स्वरूपाची भरती आहे। तुम्हाला एक प्रकारचा अनुभव येऊन जाईल आणि यानंतर तुम्हाला जेव्हा परमनंट नोकरी करायची तेव्हा या अनुभवाचा फायदा होत असतो। सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही। तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही। तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्या संबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही। मुलाखतीस उपस्थित राहताना उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे, म्हणजे इथं तुम्ही अर्ज भरला आणि तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला डायरेक्ट DV होईल तुमचं, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मुलाखत होईल। तेव्हा तुम्ही सर्व तुमचे कागदपत्र प्रमाणपत्र घेऊनच हजर राहावे आणि त्यासाठी तुम्हाला कुठलाही प्रवास दैनंदिन भत्ता दिला जाणार नाही। अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा अशी एक अट आहे त्यांची। तसेच अर्जदाराविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा। अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे 17 मार्च। सर्वांनी तारीख नोट करून घ्या। 17 मार्चच्या आधी तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता हा पण सर्वांनी नोट करून घ्या। राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला, इथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। आणि जे कोणी अकोल्यात राहत असेल त्यांनी तर बाय हँड पण दिला तरी चालेल। ओके, तर अशा प्रकारे ही सर्व माहिती होती। याची जाहिरातीची PDF ची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर अर्ज कशा पद्धतीने करायचा, अर्जाचा नमुना कसा आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तिथे जाऊन सर्वांनी चेक करून घ्यावे आणि त्याच पद्धतीने जाहिरात काळजीपूर्वक एकदा वाचून घ्या आणि अर्ज व्यवस्थित वाचून घ्या आणि अर्ज करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत।